वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात. आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने केंद्राच्या आवारात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, स्थानिक मान्यवर व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख मेहविश यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास डॉक्टर फबिहा बेग, करा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अमान बेग, खुंटेफळ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बेग मिर्झा व डॉक्टर राहुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. सेच माजी सरपंच पांडुरंग घोडके, सदस्य नासिर पठाण, शिवम घोडके, दीपक डहाळे, समाजसेवक परमेश्वर घोडके, अंकुश खोरदे, आजीनाथ ओव्हाळ, संचित घोडके, रावसाहेब तोरडमल, राजू शेख, शेख हायूब, जफर सुभान आदी मान्यवर व सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत आरोग्य केंद्राच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉक्टर बेग मिर्झा यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, HPV लसीकरण तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी ग्रामस्थांना आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा व रुग्णसेवेबद्दल समाधान व्यक्त करत दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाचे वातावरण देशभक्तीपर घोषणांनी आणि उत्साहाने भारावून गेले होते. तेजवार्ता न्यूज रिपोर्टर राजू गायकवाडसह शेख राजू सुलेमान देवळा, आष्टी. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यावर यश म्हणून एक आपल्याकडे बेग मॅडम या आपल्या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉक्टर उपस्थित झाल्या. त्यांचं स्वागत करण्यासाठी आज संबंध तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राचा स्टॉप सह गावचे आजी माजी सरपंच सदस्य आहेत. त्याचबरोबर आमच्या उपकेंद्रात उपस्थित झालेले डॉक्टर बेग सर यांचं सुद्धा खुंटे परिचारून आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. डॉक्टर चव्हाण सर, आमीन बेग साहेब मॅडम तर आपल्याला राखण्यासाठी येतात. शेख मॅडम येतात, शेख जफर सर येतं, शेख याकूब सर येतं, माजी सरपंच मित्रनाथ घोडके येतं, त्याचबरोबर नवनिर्वाचित सदस्य शिवमनाथ घोडके येतं, त्याचबरोबर युवा नेते माऊली आणि जे काही ग्रामस्थ असतील आणि आमचे आधारस्तंभ नसीर चाचा या सर्वांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून एक प्राथमिक त्यांचा स्वागत करून आम्ही आज सत्कार केला आहे. तसं पाहता या सुलेमान देवळा गावाची पार्श्वभूमी खूप खुशी आहे मॅडम. तुम्हाला दोन्ही लेडीज असताना सुद्धा इथं कोणत्याही परिस्थितीत काही होणार नाही. सामाजिक कार्यक्रम आम्ही तुम्हाला शब्द देतो. तुमच्या हातून आमच्या 38,000 लोकांची जनजीवनची नाळ ही तुमच्या हातात आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हे खूप महत्त्वाचंच ठिकाण असल्या कारणाने आमची एक माफक अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुमच्या हाताने होईल तेवढी सेवा योग्य पद्धतीने रुग्णसेवा भेटावी एक अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी नव्याने रुजू झालेल्या डॉक्टर फबिहा बेग यांच्या स्वागतासाठी सर्व ग्रामस्थ सर्व मान्यवर उपस्थित राहिलात आणि तसेच आम्ही सुद्धा मी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण सर, कड्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमान बेग आणि इथल्या सुलेमान देवळ्याच्या वैद्यकीय अधिकारी मॅडम डॉक्टर मेहविश मॅडम शेख या सुद्धा उपस्थित राहिल्या. त्या सर्वांचे अभिनंदन आभार मग व्यक्त करतो. तशी अपेक्षा बाळगतो की मेहविश मॅडम आणि डॉक्टर बेग मॅडम यांनी आलेल्या तुम्ही आता गावकरी इथं आहेत, आपण इथे रुजू झालो तर मग गावाची सेवा, रुग्णांची सेवा आपल्या हातून व्यवस्थितपणे पार पडवू. रुग्णांना जेवढी होईल तेवढी शक्य सर्वतोपरी आपण मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा. बरेचसे राष्ट्रीय कार्यक्रम आपल्याकडे चालू असतात, ते यशस्वीरित्या इथं पार पाडावेत, योग्यरित्या त्याचं नियोजन करावं आणि काही अडीअडचणी आले तर पूर्ण ग्रामस्थ इथे सगळे आपले उपस्थित आहेत. मी कोणालाही फोन केला सांगितलं तर ते 100% तुम्हाला या ठिकाणी मदत करतील अशी मी आशा बाळगतो आणि आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हमेशा सच के साथ